जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलकडून संवाद दौऱ्यास सुरुवात। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी गटाच्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलकडून आज श्री दत्त देवस्थान नुरसीवाडी येथे श्रीफळ वाढवून संवाद दौऱ्यास सुरुवात करण्यात आली। चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्री दत्त चरणी श्रीफळ वाढवण्यात आला। श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झाली असून 24 जुलै रोजी मतदान होणार आहे, तर 25 जुलै रोजी निकाल घोषित केला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून आज संवाद दौरा सुरू करण्यात आला। यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, सत्ताधारी गटाकडून सभासद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात। गावागावातील सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि पुन्हा एकदा सर्वांगीण विकासासाठी आम्हाला पाठबळ द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे सर्व विद्यमान संचालक, कर्नाटक व महाराष्ट्रातील सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागृत जनमत न्यूजसाठी नुरसीवाडीहून संपादक विनोद पाटील। आमच्या पॅनलचा प्रचार उद्यापासून सुरू होणार आहे। प्रत्येक सभासदांना आमची भूमिका आणि कारखाना कसं चालला हे सगळ्यांना समजून देऊन सर्वांनी आम्हाला मतं देऊन आम्हाला निवडून द्यावं, एवढे आव्हान करण्याच्या दिशेने आम्ही उद्यापासून करणार आहे। नमस्कार।